राम राम शेतकरी मित्रांनो, तर बघा आता तुम्हाला काय मी शेणखताबद्दल माहिती सांगणार आहे. तर त्यामध्ये शेणखत कुजण्याची जी पद्धत असते ती एक, त्याच्यानंतर शेणखताचे फायदे किंवा ते कसं वापरलं पाहिजे. तर बघा आता एक जुनी म्हण आहे की गावात पत, शेतात शेणखत आणि घरात एक मत. तर ही अशा प्रकारची, त्यामुळे आपल्याला कळलंच असेल की शेणखताचं महत्त्व शेतीच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे. तर शेणखत हे शेतीसाठी एक भूसुधारक म्हणून काम करत असते आणि ह्याच्यामध्ये जे काही घटक असतात त्यामध्ये नत्र 0.41%, स्फुरद 0.15 आणि पालास 0.50. तर अशा प्रकारची विभागणी आहे. तर आता शेणखत असं नाही की बा नुसतं शेणखत टाकलं म्हणजे जमीन चांगली राहील. तर त्याला आपल्याला जे काही रासायनिक किंवा सेंद्रिय, तर या आपलं जैविक खत, तर या तिन्हीची सांगड जर चांगली झाली तर आपल्याला जे उत्पन्न सिंगल होणार ते डबल, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि चांगल्या प्रकारे उत्पादन भेटेल. तर मग आता ह्या शेणखताला एवढंच आहे की आपल्याला काय करायचं की याला पूर्ण कुजलेलं शेणखत हे आपल्याला शेतीसाठी वापरायचं आहे. तर आता बघा जे हे असतात या जे भूसुधारण्याचं काम काय करते शेणखत करते. तर ते काय करत असते, जे काही जीवाणू असतात हे का नाही जमिनीमध्ये, तर त्या जीवाणूला जास्तीत जास्त कार्बन पुरवण्याचे काम करत असते आणि हे एक पूर्ण अन्न, म्हणजे अतिशय जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये तयार करण्याचं काम करत असते शेणखत. तर आता याच्यामध्ये काय माहिती का, जे अर्धवट शेण असते कुजलेलं, तर ते तशा प्रकारच्या जमिनीसाठी चांगलं नसते. कशामुळे की त्याच्यामुळे बऱ्याच काही धोमणी आहे किंवा तुमचं जे कडकपणा, तर ते चांगल्या प्रकारे बुरशी म्हणा तयार होते. तर ते अशा प्रकारचं शेणखत आपल्याला शेतीसाठी चांगलं नाही. तर त्याला पूर्ण कुजलेलं शेणखत पाहिजे. आणि तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण उकंड्यावर जेव्हा खत शेतकरी असं टाकीत असतात शेतामधून, आपल्या उकंड्यामधून शेणखत, तर त्यावेळेस त्या शेणखतातून वाफा येत असतात. जर चांगलं पूर्ण कुजलेलं शेणखत असलं तर चांगलं, म्हणजे ते योग्य राहते. तर त्याच्यामध्ये जवळपास त्या टायमाचं जे टेम्परेचर असते ते 60 ते 65 अंश सेल्सिअस असते. तर त्यामुळं 2-3 वर्षाचं शेणखत जर उकंड्यामध्ये आपण बघितलं ते पूर्ण कुजलेलं असते. ती एक पद्धत आहे, जास्त कालावधी लागते त्याच्यासाठी. आणि दुसरी एक पद्धत म्हणजे एक, जर आपल्याकडे कुक्कुटपालन असलं, समजा कुक्कुटपालन बघितलं असेल, बऱ्याच काही कोंबड्या काय करतात पायानं ते हे करत असतात वेचल्या आणि इकडे तिकडे, तर ते बारीक बारीक म्हणजे ते व्यवस्थित हे होते त्याचं मिश्रण समजा, किंवा ते एक पूर्ण शेणखत तयार होते. आणि त्याच्यानंतर हे बघा आता जी एक पद्धत आहे, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गाईचं 30 किलो शेणखत, त्यानंतर आपलं जे ताक आहे ते 30 लिटर ताक, आणि तसंच गूळ 2 किलो, आणि जे काही आपलं हे असते गोमूत्र ते 30 समजा लिटर. तर अशा प्रकारचं आपण जर काय केलं, समजा जे काही 1 टनाचं किंवा जे बेड तयार केला शेणखताचा, आणि त्याच्यावर जर टाकून दिलं व्यवस्थित, आणि ते काय त्याच्यावर जे आपल्या गोण्या असतात सुती, त्या काय करायच्या, टाकल्याच्या नंतर आथरायच्या आणि ते झाकून टाकायचं. आणि एकंदरीत असं चांगलं खालपर्यंत जर समजा हे गेलं, तर ते जवळपास काही दिवसानं जर आपण हे केलं तर ते चांगल्या प्रकारे कुजलेलं तुम्हाला भेटल. तर अशा प्रकारचं जर हे शेणखत आपण शेतीसाठी वापरलं तर ह्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल आणि उत्पादनामध्ये भर पडेल. तर धन्यवाद.